अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री आणि लोकायुक्तांना पत्र पाठवले। धनंजय मुंडेंवरच्या आरोपांबाबत हे पत्र लिहिले। देशमुख हत्येला 2 महिने पूर्ण झाले, आता तरी राजीनामा घेणार का असा सवाल अंजली दमानिया यांनी सरकारला विचारला। देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली। मुंडे मंत्रिपदी आहे तोपर्यंत न्याय मिळणार नाही असं सुद्धा दमानिया म्हणाले। मी काल रात्री मुख्यमंत्री अजित पवार, CBI, EOW, लोकायुक्त, इलेक्शन कमिशन, कॅग अशा या सगळ्या यंत्रणांना आणि चीफ सेक्रेटरीना अशा या सगळ्यांना एक पत्र लिहिलंय आणि त्याच्यात सगळेच्या सगळे डिटेल्स लिहिलेत। बरं, मी ही जी मागणी करतेय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची, ती एवढ्यासाठी करतेय कारण 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक म्हणजे पहिल्याच दिवशी जी स्कॉर्पिओ गाडी मिळाली होती त्याच्यात 2 मोबाईल मिळाले होते। त्या मोबाईलचा जो डेटा होता त्या डेटामध्ये असं सांगण्यात आलं होतं की एक बड्या नेत्याचं नाव आहे। मग तो बडा नेता कोण आहे ते आजपर्यंत त्याचा उलगडा झालेला नाहीये। या व्यतिरिक्त 19 जूनला जी सातपुडा बंगल्यामध्ये जी बैठक झाली होती, जिथे अवादा कंपनीकडनं खंडणी मागण्यात आली होती, तर हे जे म्हटलं गेलं होतं ते सुरेश धस यांनी अगदी स्टेजवरून सगळ्यांच्या देखत, लाखो लोकांच्या देखत म्हटलं होतं। तर मग त्याची चौकशी आजपर्यंत का झाली नाही? न्याय मिळवून द्यायचा देशमुख कुटुंबाला, वैभवीला, त्यांच्या मुलाला, आणि त्यासाठी जो लढा आहे त्यासाठी मला खात्रीने मी सांगते की जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत न्याय नाही होणार, आणि हे नक्की आहे।